जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पहा, जिल्हा परिषद भरतीसाठी जे काही पेपर झालेले 16-17 तारखेला, त्याच्यामध्ये जीकेचे महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेला विचारण्यात आलेले होते, तर हे प्रश्न आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि यातील काही प्रश्न पुढील परीक्षेला देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हे प्रश्न लगेच जाणून घ्या. पहा, प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, 15वी ब्रिक्स परिषद कोठे भरली होती? साऊथ आफ्रिका, चीन, भारत की रशिया? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य राहील, साऊथ आफ्रिका या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, अटल बोगदा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो किंवा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई, चेन्नई, मनाली, लेह, मुंबई, सुरत की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील, मनाली आणि लेह या 2 शहरांना जोडतो. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, आशियातील सर्वात मोठा पशुमेळा कोठे आयोजित केला जातो? जयपूर, कानपूर, उदयपूर की सोनपूर? तर लक्षात घ्या, आशियातील सर्वात मोठा पशुमेळा हा सोनपूर या ठिकाणी आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 4 योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहेत? अमरावती, पुणे, नाशिक की धुळे? तर पर्याय क्रमांक 1 योग्य राहील, या ठिकाणी अमरावती. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. G20 परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? तर लक्षात घ्या, चालू घडामोडीवर प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबई, दिल्ली, चेन्नई की बेंगलोर? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 योग्य राहील, दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणते मंडळ जबाबदार आहे? पहा, शेती मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कृषी मंडळ की वरीलपैकी सर्व? तर पर्याय क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार असते. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील रब्बी पिकांचा हंगामाचा कालावधी कोणता आहे किंवा रब्बी पिकांचा हंगामाचा कालावधी कोणता असतो? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ऑगस्ट ते जानेवारी, सप्टेंबर ते जानेवारी, ऑक्टोबर ते जानेवारी की ऑक्टोबर ते एप्रिल? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात रब्बी पिकांचा जो काही हंगाम असतो तो ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीमध्ये असतो. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा, राष्ट्रीय हृदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 28 सप्टेंबर की 27 सप्टेंबर? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य राहील. राष्ट्रीय हृदय दिवस हा 29 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी कोणती आहे? कासारी, भोगावती, भीमा की सरस्वती? पर्याय क्रमांक 3 योग्य राहील, भीमा. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची एकूण संख्या किती आहे? 4, 5, 6 की 7? तर पर्याय क्रमांक 3 योग्य राहील, 6. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची एकूण संख्या 6 एवढी आहे. आणि याच्या अगोदर सुद्धा हा 1-2 वेळा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, ट्रायचे विस्तारित रूप कोणते आहे? तर लक्षात घ्या, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रिसर्च ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑडिट ऑफ इंडिया की वरीलपैकी नाही? तर ट्रायचे विस्तारित रूप आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य राहील. अशा पद्धतीने आपण 16 आणि 17 ऑक्टोबरला जे काही जीकेचे प्रश्न विचारण्यात आलेले होते परीक्षेला जिल्हा परिषदेत, ते प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे पुढील प्रश्न, नवनवीन प्रश्न अपडेट्स पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर देखील करा. धन्यवाद.